नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। सोमवार 11 मार्च 2019 संबंधीच्या महत्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत। ज्या गोष्टीची सर्वांना आतुरतेने वाट बघितली जात होती सर्व लोकांद्वारे, ती म्हणजे काय, लोकसभा निवडणूक आणि त्यासाठीची आचारसंहिता आता लागू झालेली आहे। 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे बघा। पहिला टप्पा 11 एप्रिल रोजी आणि 7वा टप्पा 19 मे रोजी असणार आहे। मतमोजणी जी होईल ती 23 मे रोजी होईल। सगळे टप्पे, त्यांच्या तारखा, त्याच्यात किती मतदान होईल या संबंधीचे जे मायन्यूट डिटेल्स आहेत ते तुम्हाला सगळे टेलिग्रामवर बघू शकता तुम्ही, कारण ते परीक्षेत काही विचारले जात नाहीत। तो त्याचं डिटेलिंग तुम्हाला बघायचंच असलं तर ते टेलिग्रामवर टाकलेलं आहे, तिथून तुम्ही बघू शकता। डॉक्टर सुशील स्पॉटलाइट याच नावाचं आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे। वैशिष्ट्य जर आचारसंहितेची बघितली तर रात्री 10 ते सकाळी 6 या काळामध्ये ध्वनिक्षेपकांवर वापरावर बंदी आहे त्यांच्या। आता हे रेग्युलर आपल्या इथं असतंच नेहमीप्रमाणे, पण हे क्लिअर केलं इलेक्शन कमिशननी, रात्री 10 ते सकाळी 6। मतदान यंत्रावर ईव्हीएमवर उमेदवारांची छायाचित्र आणि पक्षाचं चिन्ह असणार आहे। पक्षाचं चिन्ह आधीपासूनच होतं बघा, बॅलेट किंवा त्या बाकीच्या सगळ्या गोष्टी ईव्हीएमवर होतं। उमेदवाराची छायाचित्राचा प्रकार जो आला तो 2015 मध्ये आला का, तर जे काही मागचं विधानसभेचं महाराष्ट्राची निवडणूक झाली होती तिच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने इलेक्शन कमिशनकडे कंप्लेंट केली होती, कारण डमी कॅन्डिडेट्स दिले गेले होते सेम नावाचे आणि त्यात बऱ्याचदा कन्फ्युजन होतं। त्याच्यामुळे आता उमेदवाराचं छायाचित्र सुद्धा ईव्हीएमवर असणार आहे, म्हणून नावं जरी सारखी असली तरी तो चेहरा बघून प्रॉपर मतदान केलं जाऊ शकतं। फोटो वोटर स्लिप ही केवळ मतदान केंद्र शोधण्यासाठी असेल। तुम्ही ज्या लोकांनी आतापर्यंत वोटिंग केलं असेल पहा, फोटो वोटर स्लिप मिळते तुम्हाला की तुमचं नाव, तुमचा कुठला मतदार केंद्र आणि त्या इलेक्शन तुम्ही म्हणजे मतदान कुठं करायचं त्या केंद्राचं तिच्यावर रेफरन्स असतो। छोट्या छोट्या चिठ्ठ्या असतात पहा, घरी देऊन जातात लोक। गैरप्रकार जर होत असतील निवडणुकी दरम्यान, वोटिंग दरम्यान, तर त्या तक्रारीसाठीचं ऍप आहे सी-व्हिजिल नावाचं ऍप। हे महत्वाचं, हे विचारलं जाऊ शकतं आपल्याला। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यात तुमची आयडेंटिटी हिडन राहील आणि तुम्ही ज्या काही कंप्लेंट्स केल्या आहेत त्याची शहानिशा केली जाईल। 17.4 लाख व्हीव्हीपॅट, व्हीव्हीपॅटचा फुल फॉर्म आहे वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल। तुम्ही जे मतदान केलंय, तुम्ही ईव्हीएमवर बटन दाबल्यानंतर ते योग्य त्या उमेदवाराला गेलंय की नाही ते तुम्हाला वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेलवर दिसतं। ते तिच्यात तुम्ही बघून म्हणजे कन्फर्म करू शकता की आपण जे बटन दाबलंय ते योग्य व्यक्तीला मतदान केलंय किंवा नाही। आकडे जर बघायचे झाले तर मतदार 90 कोटी आहेत एकूण, म्हणजे युरोपियन देशांपेक्षा जास्तीची लोकसंख्या असणारे आपले मतदारसंघ आणि त्याच्यामध्ये एवढे मतदार 90 कोटी। लोकसभेच्या जागांसाठी 543 जागांसाठी इलेक्शन होणार सगळं। 9 मतदार जर तुम्ही बघितलं तर 8.43 कोटी आहेत। 18 ते 19 गटातील मतदार जर बघितले तर ते 1.5 कोटी आहेत। मतदार केंद्र 10 लाख आहेत। राजकीय पक्ष जर बघितले भारतातले तर 3626 आहेत, पण निवडणूक आयोगाद्वारे मान्यता प्राप्त असणारे पक्ष हे 1841 आहे। म्हणजे राजकीय पक्ष तुम्ही स्थापन करू शकता, पण त्या राजकीय पक्षाला निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळण्यासाठीचे जे काही निकष आहेत ते पूर्ण केल्यानंतरच मान्यता मिळतात। तसे 1841 पक्ष आहेत। 2014 निवडणूक लढवणारे उमेदवार जे आहेत ते 8251 होते। 2019चा आकडा येईल समोर। आता लोकसभेबरोबर 4 राज्यांच्या विधानसभांची निवडणूक होणार आहे, आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम। याच्याबरोबरच एक मागणी होती ती म्हणजे जम्मू काश्मीरची, पण जम्मू काश्मीर मधली आत्ताची परिस्थिती पाहता तिथं निवडणुका घेण्यात येणार नाही, हे इलेक्शन कमिशननी त्या संबंधीची असमर्थता दर्शवली। अनंतनाग सारख्या मतदान केंद्रामध्ये किंवा तो जो सगळा एरिया अनंतनागचं जे आहे तर तिथं 3 टप्प्यांमध्ये मतदान घ्यावं लागणार आहे। म्हणजे महाराष्ट्राचं मतदान 3 टप्प्यात 2014ला झालं होतं आणि तुम्ही जम्मू काश्मीर अनंतनागचा विचार केला तर तिथं 3 टप्प्यात मतदान, म्हणजे तुम्ही विचार करू शकता की तिथली परिस्थिती कशी आहे। आणि ह्या केसमध्ये ते पुढे ढकलण्यात आलेलं आहे, सो येत्या काळात होतील तिथलेही। त्याच्यानंतर पुढचं जे आहे आपलं ते म्हणजे समाज माध्यमांवर सुद्धा आचारसंहिता आहे। आपलं इलेक्शन कमिशनने ते क्लिअर केलेलं आहे, आपण याच्या आधीच्या न्यूजही बघितल्या होत्या। उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांना समाज माध्यमांवरील त्यांचं जे काही खातं आहे त्या संबंधी माहिती द्यावी लागेल। मग सोशल मीडियावर तुमचं गुगल, फेसबुक, ट्विटर, युट्यूब कुठलं जे काही असेल अकाउंट त्याच्या संबंधीचा इश्यू। जेवढ्या काही राजकीय जाहिराती आहे त्याचं पूर्व प्रमाणीकरण करणं आवश्यक आहे समाज माध्यमांना। कसलाही आक्षेपार्ह जाहिराती तुम्ही दाखवता कामा नये। आणि समाज माध्यमांवरील ज्या जाहिराती दिल्या जातील त्यांचा जो खर्च आहे तो निवडणूक खर्चाबद्दल बरोबर मोजला जाईल। सो हे महत्वाचं आहे आपल्यासाठी। आणि याच्यात त्यांनी या 4 गोष्टींना घेतलेलं आहे बघा, गुगल, फेसबुक, ट्विटर आणि युट्यूब। त्याच्यानंतर महाराष्ट्राचा जर विचार केला तुम्ही फक्त तर 65 लाख मतदार महाराष्ट्रामध्ये वाढलेले आहेत।
महिला उमेदवारांचा सुद्धा टक्का वाढलेला आहे. 2011 मध्ये 1000 पुरुषांमागे 925 होता, 2014 मध्ये 889 आणि 2019 मध्ये 911. सो महिलांचा सुद्धा टक्का वाढत चालला आहे. निवडणूक कर्मचारी महाराष्ट्रासाठी 6 लाख असतील. व्हीव्हीपॅटची मशीन जी आहे ती 1.35 लाख असतील. तुम्ही भारताचा विचार केला तर आपण आत्ताच बघितलं, भारतासाठी व्हीव्हीपॅट जी आहे ती 17.4 आहेत बघा, 17.4 लाख व्हीव्हीपॅट आहे आणि महाराष्ट्रासाठी 1.6 लाख आहे. त्याच्यानंतर 1.35 लाख आहे. मतदान केंद्रांचा जर विचार केला तर ग्रामीणमध्ये 2014 मध्ये 61,816 होते, 2019 मध्ये 55,814 आहेत. म्हणजे ग्रामीण मतदार केंद्र घटलेली आहेत. शहरीचा विचार केला तर 27,663 मतदारसंघ होते, मतदान केंद्र होती. आता 2019 मध्ये 39,659 तर मतदार केंद्र जे आहे, मतदानाची केंद्र ती शहरी भागासाठी वाढलेली आहेत. जेव्हा कुठलेही चार्ट तुम्ही बघता, जेव्हा तिच्यामध्ये तुम्ही चेक करायचं की कुठली गोष्ट वाढली आहे, कुठली गोष्ट कमी झाली, कुठल्या गोष्टीमध्ये बदल नाही झाला, हे आपल्याला परीक्षेत विचारलं जातं. महाराष्ट्रात पहिल्यांदा 4 टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. याच्या आधीचं मतदान 2014ला 3 टप्प्यात होतं, 2004 आणि 2009ला तर 2च टप्प्यात झालं होतं. संपादकीय अग्रलेखाचा विचार केला तर लोकशाहीचा वसंतोत्सव नावाचं अग्रलेख आहे. 10 मार्च रविवारी 4 ते 6 सायंकाळी राहू काल आहे, तर त्याच्यामुळे निवडणुकीची घोषणा ही त्याच्यानंतर व्हावी अशी राजकारण्यांची इच्छा होती. म्हणजे तुम्ही बघू शकता की ऍस्ट्रोलॉजी किंवा ज्योतिषशास्त्र आणि त्या संबंधीच्या गोष्टी आपल्या लोकशाहीमध्ये किती लोक वापरतात किंवा त्या पद्धतीने वर्कआउट करतात. पण निवडणूक आयोगाने याची काही दखल घेतली नाही राहू कालाची. जम्मू काश्मीरच्या निवडणुकांसंबंधी आणि सुरक्षेच्या प्रश्नासंबंधी विधानसभेच्या निवडणुका घेण्याचा नकार दिलेला आहे इलेक्शन कमिशननी. इलेक्शन कमिशननी दुसरी महत्वाची गोष्ट की लष्कर किंवा जवान, ते पण म्हणजे प्रॉपर युनिफॉर्म मधले जवान जे आहेत त्यांचा निवडणूक प्रचारात वापर करण्यास सक्त मनाई केलेली आहे इलेक्शन कमिशनने. कारण हे सगळं जे काय आता पुलवामा नंतरचे काही हिंदू पाकिस्तान टेन्शन होते, सगळे भारत आणि पाकिस्तानातले, हिंदुस्थान आणि भारत पाकिस्तान, या सगळ्या याच्यामध्ये मेजर इश्यू जो होता तो होता की मोठ्या प्रमाणावर बीजेपी किंवा काँग्रेसमधल्या काही लोकांनी मोठ्या प्रमाणावर सत्ताधाऱ्यांनी ते तशा पद्धतीने प्रचार करायला सुरुवात केली होती. अभिनंदनचे सुद्धा फोटो बऱ्याच ठिकाणी झळकले आणि त्या सगळ्या याच्यातून मग हे काय होतं की हिच्यामध्ये आपले जे मतदार असतात त्यांना इन्फ्लुएन्स केलं जातं, तिच्याकरता ते काढून टाकण्यासंबंधी निवडणूक आयोगाने क्लिअर केलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर लोक सत्ता लिहित आहे बघा बऱ्याच दिवसापासून. आणि स्वयंचलित मोटर म्हणजे स्वतः चालणारी कार, ड्रायव्हरची गरज नसणार, ती स्वतः चालणार. ह्या सगळ्यांचा जर विचार केला तुम्ही तर ती अजूनही मार्केटमध्ये येणं किंवा रस्त्यावर येणं याच्यासाठी बराच कालावधी जाईल प्रॉपर स्वयंचलित मोटर. पण याचा फायदा काय आहे तर अपघात कमी होतील. 2018 मध्ये 12 लाख लोक रस्ते अपघातात दगावलेले आहेत. 90% अपघात मानवी चुकांमुळे होतात. दारू पिऊन गाडी चालवणे, रॅश ड्राईव्ह करणे, अशा पद्धतीचे बरेच कारण तुम्ही बघू शकता. 2016 मध्ये 60% लोक हे जे काही अपघातात वारलेत त्यांचं 18 ते 35 वयोगटातली ही लोक होती. सो ही आकडेवारी थोडीशी आपल्याला विचार करायला भाग पाडते. वाहतूक कोंडी कमी करणं, प्रदूषण कमी करणं, रस्ते वापर इष्टतम पद्धतीने करणं. म्हणजे जर ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सने मशीन आहे ते त्याला ज्या पद्धतीने प्रोग्रामिंग दिलं जाईल तर ते लेन कट करणार नाही, योग्य पद्धतीने चालवणार, रॉंग साईडने जाणार नाही. तर हे माणूस करत असतो. तर रस्त्याचा वापर इष्टतम पद्धतीने होईल, इंधनाचा मायलेज वाढेल, ते योग्य पद्धतीने चालवणार, इथं किती रेस दिली जाते, प्रवासाचा वेळ पण कमी होईल, प्रवासाचा खर्च कमी होईल, इष्टतम पार्किंग पण प्रॉपर होईल, लास्ट माईल सर्व्हिसेस, सर्वांसाठी प्रवास स्वातंत्र्य. म्हणजे म्हातारे लोक सुद्धा जाऊ शकतात कारण गाडी तिची चालणार आहे, लहान मुलं जाऊ शकतात. सो स्वयंचलित मोटार संबंधीचा हा फायदे आहेत आणि ते येत्या काळात आलं तर आपण तेव्हा बघणारच आहोत. हा. त्यानंतर विकास विदर्भाचा की नागपूरचा, म्हणजे पूर्व विदर्भाचा विकास आणि आम्ही भकास अशा संबंधीचा विदर्भातलं वातावरण आणि त्या संबंधी बोललं होतं किंवा टीका होते की नागपूर केंद्रीय सगळा विकास आहे. तर मग उपप्रादेशिक वाद याला म्हटलं जातं. या संबंधीचं ही आर्टिकल तुम्ही वाचू शकता. इथिओपियामध्ये विमान अपघात झालेला आहे. बोईंग 737-8 मॅक्स हे विमान कोसळलं आणि 157 लोक ठार झाले. इथिओपियन एअरलाइन्स ही आफ्रिकेतली मोठी हवाई सेवा कंपनी आहे. आदिस अबाबा इथून नैरोबी जाणारं हे विमान होतं. आता इथिओपियाचा न्यूजमध्ये आले म्हटल्यानंतर आपण मॅपमध्ये इथिओपिया बघूयात. आफ्रिकेमध्ये हा आफ्रिकेचा पॉलिटिकल मॅप आहे बघा, याच्यामध्ये हे तुम्ही इथिओपिया इथं बघू शकता. हा इथिओपिया नावाचा जो देश आहे, ह्या इथिओपियाचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर ही लँडलॉक कंट्री आहे.
सर्वात मोठी लोकसंख्या असणारी लँडलॉक कंट्री इथली, लार्जेस्ट पॉप्युलस लँडलॉक कंट्री तुम्ही बघू शकता. लँडलॉक म्हणजे काय, इथे आजूबाजूला बघा सगळे देश आहेत, पाणी याला नाहीये, त्याला लँडलॉक कंट्री म्हटलं जातं. आपल्याला विचारलं जातं तर इथिओपिया हा लँडलॉक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे इथिओपियाच्या बाबतीमध्ये, हा जो सगळा एरिया आहे हिच्यामध्ये हे सोमालिया तुम्ही इथं बघू शकता, हा जिबुती नावाचा देश आहे. त्याच्यानंतर हा इथिओपिया आहे आणि हा इरिट्रिया आहे. इरिट्रिया, जिबुती, सोमालिया आणि इथिओपिया यांना हॉर्न ऑफ आफ्रिका म्हणून ओळखलं जातं. हे जे 4 देश आहेत हॉर्न ऑफ आफ्रिका यांना म्हटलं जातं. आणि आपल्याला अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात की लँडलॉक कंट्री कुठली. आता ही महत्वाची आपल्याला माहित पाहिजे. तिच्यात पण हे इथले जे काही महत्वाचे इम्प्रेशन्स आहेत की रेड सी इथं आहे, गल्फ ऑफ ऍडन आहे, हे नेहमी चर्चेमध्ये असणारे भाग आहेत, तर ते तुम्हाला माहित पाहिजे आणि ते तुम्ही बघितले पाहिजे. सो इथिओपियाबद्दल एवढं काही. आफ्रिकाच्या संबंधीचे महत्वाचे मॅप संबंधी आपण बघूयात त्या काळामध्ये गोष्टी. कच्च्या तेलाचा जर विचार केला तर सौदीला आणि हिच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अदिस अबाबा ते नैरोबी. तर अदिस अबाबा हे बघा इथं आहे ना, इथिओपियाची राजधानी आहे ही, आणि नैरोबी ही केनियाची राजधानी. इथून इथपर्यंत ते विमान जात होतं, म्हणजे अदिस अबाबा ते. तर नैरोबी लक्षात ठेवा, केनियाची राजधानी आहे, लागूनच आहे त्याला देश. कच्च्या तेलाच्या बाबतीमध्ये सौदीला दर नियंत्रणात ठेवण्याचं भारताचं आव्हान, कारण आता इलेक्शन आहेत आणि आता जर दर वाढलेत तर त्याचा इम्पॅक्ट सरळ सरळ सर्व गोष्टींवर होतो. सौदी अरेबिया भारताचा प्रमुख निर्यातदार देश आहे. 2017-18 मध्ये 36.8 दशलक्ष टन कच्चं तेल आपण आयात केलं. आपल्या एकंदर आयातीच्या 16.7% एवढं हे इंधन आहे. सो कच्चे तेल आणि सौदी अरेबिया हे एक लक्षात ठेवा. याच्यामध्येही तुम्ही मला सांगाल की एका बॅरलमध्ये किती लिटर असतं. मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे तुम्हाला की एका बॅरलमध्ये नेमकं किती लिटर तेल येतं, तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल. एमपीएससी मेन्ससाठी मी तुम्हाला बुक लिस्टमध्ये HRHRDचं हाकेनचं पुस्तक सांगितलं होतं बघा, की याचे रिव्ह्यू चांगले होते विद्यार्थ्यांचे. तर हे पुस्तक येणार होतं मार्केटला, तर ते आलेलं आहे मार्केटला, ते तुम्ही बघू शकता एकदा. सो HRHRD करता हाकेनचं एक बुक बघा. डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला जो तुम्ही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुमचे काही सजेशन असले ते कमेंट बॉक्स नोंदवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.